सर्वांना प्रेमळ निवेदन. दरम्यान सन्माननीय प्रणय प्रमोद म्हात्रे साहेबांचं शुभागमन होताना वेलकम. सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा. त्याच्यानंतर आपण अंतिम मॅच कडे बोलतोय. कांबोड संघ बंद टॉस आणि इलेक्टेड फील्ड फर्स्ट. बॅटिंग साठी सज्ज राहायचं आहे. नेक्स्ट अंतिम मॅच साठी आपण बघतायत वाघोबा हे संघ
दरम्यान आपण बघतायत सन्माननीय व्यक्तिमत्व प्रणय प्रमोद म्हात्रे साहेबांचं शुभागमन इथे झालंय. आम्ही त्यांना विनंती करतोय पण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अंतिम मॅच सर्व आमच्या मान्यवरांची मांदियाळी आणि दोस्ती ग्रुपचं नेत्रदीपक नियोजन आपल्याला बघायला मिळते. ओपनिंग पेअर पॉवर प्ले नसणार आहे याची पण नोंद घ्या. 3 षटकांची मॅच. नक्कीच या ठिकाणी आपण बघताय चेतन पाटील सरांच्या माध्यमातून खूप चांगलं एंटरटेनमेंट. आज खऱ्या अर्थाने दोस्ती ग्रुप चषक सर्वांचं भरभरून कौतुक होतं या स्पर्धेसाठी. ब्रह्मेश पाटील यांना ऑल एंटायर टीमने घेतलेली अथक परिश्रम आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्या परिश्रमाचं कौतुक सर्वजणांनी मुक्त कंठाने केलंय. आकाश म्हात्रे असतील, रोहित पाटील आहेत, हेरम पाटील बघायला मिळत आहेत, विनीत सावंत, पंकज पाटील, संपूर्णचे अथक परिश्रम आपल्याला बघायला मिळते ऑल एंटायर टीमचं. ते खऱ्या अर्थाने एक व्यवस्थित उत्कृष्ट मॅनेजमेंट काय असतं, नियोजन काय असतं ते आपल्याला बघायला मिळते. चला 3 षटकाची मॅच आहे, स्पीडअप करा प्लीज. अंतिम मॅचसाठी मात्र चेतन पाटील डान्सर अंपायर्स म्हणून सुप्रसिद्ध अंपायर्स आपण बघतायत आणि दोस्ती ग्रुपला 4 चॅन लावताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेले आहेत. धनंजय गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतील. चला मॅच स्टार्ट करा आणि त्या लवकर सूर्य अस्ताला जातोय. संदीप पाटील आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक व्यवस्थित मॅनेजमेंट काय असतं हे ब्रह्मेश पाटील यांना अंटायर टीमनं सलग 2 दिवसामध्ये दाखवून दिलेलं आहे आणि ऑल पार्टिसिपेंट टीमला पण आम्ही थँक्यू म्हणतोय. त्यांनी जे साथ आम्हाला दिलेली आहे ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी, त्यासाठी सर्व सहभागी संघाचं आम्ही ऋणी आहोत. वळूया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण धनंजयला बघतोय. कांबोडा संघ एक ओपन हाफ मधनं जो फायनल साठी क्वालिफाय झाला कालच्या दिवसामध्ये. पहिला चेंडू चला धनंजय स्टार्ट करा मॅच. कांबोडा संघाचा प्रवास खूप सुंदर राहिलाय आणि तेवढाच ताकदीचा प्रवास आपण वाघोबाई संघाचा बघितलाय. पहिला चेंडू हो यावेळेला उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र सरळ जातो डीप गली रिजनला. 1 धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी मात्र येत आहेत आणि तिथे आपण बघतायत 2 धावा परिपूर्ण. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू हा नॉन स्ट्राईक इन कडे फेकणं जरुरीचं होतं आणि चेंडूला फेकलं मात्र स्ट्राईक इन कडे. अक्षय सांगतायत चुकी झाले कुठे आणि चुकी शोधण्याच्या नादामध्ये 2 धावा परिपूर्ण. एक क्रिकेट आहे, क्षणामध्ये बदलतोय खेळ. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. संदीप पाटील उर्फ मॅक्सवेलच्या बोटातील जादू आज मात्र वाघोबाई संघाला फायनल मॅच साठी क्वालिफाय केलंय. कारण संदीप पाटीलने जी गोलंदाजी केली त्याला तोड नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. 6 चेंडू 6 धावा डिफेन्स केल्या, 6 मध्ये 8 धावा डिफेन्स केल्या आणि तदनंतर वाघोबाई संघ हा एक उंच भरारी झेप घेत फायनल मध्ये दाखल झालाय. पुढचा चेंडू हो लेफ्ट आर्म लेग ब्रेक. कट झालाय चेंडू. डॉट बॉल. कासेत राहिले धनंजय यांची. चेंडू खूप चांगला कट करताना धावसंख्या 2 वर स्थिरावली गेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू संदीप पाटील हो यावेळेला अगेन द स्पिन न कळताना विथ द स्पिन खेळलेले आहेत. चांगलं कॅल्क्युलेट क्रिकेट आहे. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 3 वरती. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या रखरखत्या उन्हामध्ये आपण बघतायत खूप चांगला परफॉर्मन्स बघायला मिळाला आहे आणि मला वाटतं आजच्या दिवसातील 4थी किंवा 5वी मॅच असेल वाघोबाई संघाची. कुठेतरी थोडीशी दमछाक बघायला मिळते. ओ यावेळेला चेंडूला फिरवलाय. डॉट बॉल. स्कोर थांबलाय 3 वरती.
संदीप पाटील मयूरला या ठिकाणी काहीतरी कानमंत्र देत आहेत की तुम्हाला कशा पद्धतीने खेळायचं आहे. धनंजय लेफ्ट आर्म लेग ब्रेक गोलंदाजी करतायत, चेंडूला थोडेसे वळवत आहेत. पुढचा चेंडू धनंजय आपल्याला बॅटला यायचं आणि इथे मात्र आपण बघतायत गडी बाद होताना आउट. दरम्यान नव्या स्कोर कार्ड वरती 3-5 चेंडूंचा खेळ संपलाय. अंतिम चेंडू आहे. न्यूमन मनीष तयार होताना अंतिम चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट फ्लाईज स्लिप लाईक खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. हो यावेळेला स्लेज हिट विथ द स्पिन खेळताना अल्टी पल्टी 4 दिसे. Oh God, one more innings. दिल धड़काए और सीटी बजाए, दिल धड़काए सीटी बजाए, बीच सड़क पे नखरे दिखाए, ओ करके इशारे ओ लड़की ओ लड़की आंख मारे ओ लड़की. ट्रॅकवर मनीषानं ज्या पद्धतीने अगेन द स्पिन विथ द स्पिनचा जो चौकार बघायला मिळाला, खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली मनीषकडनं. वेल फिनिश केलं पहिल्या षटकाला. 7 धावा स्कोर कार्ड वरती अक्षयला प्राचारण करतायत. समोर संदीप पाटील उर्फ मॅक्सवेल. चेंडू क्रमांक पहिला असेल, षटक क्रमांक दुसरं. मिस्टर अक्षय, कालच्या दिवसातला प्रवास अक्षय आणि धनंजयचा जबरदस्त राहिलाय. तोच अक्षय पुनश गोलंदाजी ट्रॅकवर आणि ते त्रिफलाची संदीप पाटील थोडस नाराज करतायत. अंतिम मॅच आणि त्या मॅच मध्ये मात्र आपण बघतायत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. विदेश धावसंख्या बघायला मिळते. विनीत आम्हाला सांगतायत 7. अक्षय यांना माघारी पाठवलंय संदीप पाटील यांना. पुढचा चेंडू चला थोडस स्पीडअप करा. पुढचा चेंडू अक्षय. ओ हलकासा लेग कटर पडल्यानंतर चेंडू मात्र कट होताना डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी या षटकातील चेंडू झालेले ते 2. 8 चेंडू 7 धावा.
स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. अक्षय चांगली गोलंदाजी करताना एक उंच पुरा गोलंदाज आहे. चेंडूला कट करतायत. पुढचा चेंडू हो याही वेळेला ब्लॉक होलचा मारा. डॉट बॉल आणखीन एक. एका बाजूने मात्र मनीष आहेत ज्यांनी वेरी फर्स्ट बॉलला चौकार मारत एक चांगला स्टार्ट करून दिला होता, परंतु स्ट्राईक रोटेट होत नाहीये. 3 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू तयार होताना गोलंदाज. याही वेळेला आपण बघताय डॉट बॉल. चेंडूला फिरवतायत. लेग कटर चा मारा आपल्याला बघायला मिळतोय. 4 चेंडू सुंदररित्या हाताळलेले आहेत. स्कोर पूर्णतः 7 रन्स वरती थांबलेला आहे. आता मात्र 8 चेंडूंचा खेळ शेष आणि इथून वाघोबा या संघाला कमीत कमी 10 ते 15 रनची गरज असेल. 20-25चं टार्गेट. एक चांगली मॅच होऊ शकते. याही वेळेला डॉट बॉल. अंतिम चेंडू आहेत. विनीत आम्हाला सांगतायत या स्पर्धेसाठी पंकज पाटील यांचं योगदान खूप मोलाचं राहिलंय, त्याबद्दल त्यांना आम्ही थँक्यू म्हणतोय. पुढचा चेंडू आपल्याला चेंडूला उडवलंय. एक धाव कंप्लीट होताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का बघायचा आहे. नॉनसाकींकडे वेगाने येत आहेत. 2 धावा परिपूर्ण बघायला मिळतील. धावसंख्या 2 परिपूर्ण होताना 9 वरती पोहोचलंय. षटक क्रमांक 2 समाप्त होताना एसटीचे. चेंडू आणि इथे मात्र आपण बघतायत वाईट बॉल आहे. 100च्या रुपयानं स्कोर कार्ड 10 वर पोहोचते. 10 रन्स होणं स्कोर कार्ड. गोलंदाजीसाठी अंतिम षटक घेऊन गौतम. कालच्या दिवसामध्ये गौतमने चांगली गोलंदाजी केली होती. गौतम ओ यावेळेला थोडस बॅकफुटला जाऊन पॉपिन क्रीजचा इस्तेमाल करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळेल. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 11 रन्स होणार स्कोर कार्ड. 11 धावा. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. दरम्यान गौतम पुढचा चेंडू हो याही वेळेला आपण बघतायत मात्र विदेश माघारी परतताना आणखीन एक धक्का लागतोय. नवीन बॅटर रुचित. दरम्यान 11 धावा. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. रुचित मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. आता मात्र मनीषने स्ट्राईक घेतलंय. दरम्यान रुचित हो यावेळेला फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न. मनीष सुद्धा माघारी परतताना आउट.
न्यूमान, तुषार. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 9 धावा, 11 धावा झालेले आहेत. अंतिम 3 चेंडू शेष आहेत. अकरा धावा 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 3 चेंडू शेष आहेत. मनीष यांच्याकडे जर विकेट येतोय तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल गौतम साठी. दरम्यान पुढचा चेंडू तयार होताना गौतम. बॅटला ब्रश करतो चेंडू. शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या 12. शेवटचे 2 चेंडू आहेत. इथून मात्र एखादा चौकार षटकार मॅच मध्ये थोडासा इंटरेस्ट वाढवेल. त्यासाठी मात्र प्रयत्न बघायचा आहे. रुचित ऑन स्ट्राईक. शेवटचे 2 चेंडू आहेत. फुलटॉस. इनपुटच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. स्लिप पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव परिपूर्ण. धावसंख्या 1 ने 13 वरती पोहोचते. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आहे. 13 धावा झालेली आहे. तिथून षटकार चौकार. मॅच जबरदस्त बघायला मिळेल. बघायचं आहे तिथून जर मोठा शॉट आला तर मात्र वाघोबा हे संघाची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये जबरदस्त बघायला मिळालंय. तर मॅच रंगतदार स्थितीमध्ये बघायला मिळू शकते. 13 झालेले आहेत. पुढचा चेंडू आणि इथे हुक केलाय. मिस टाइम शॉट आहे आणि फलंदाज आउट बाद. पालघर जिल्ह्याने 1 नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव. 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 सारे दिलाचे आहेत दिलदार. चर्चा होते बघा गावोगाव. सारे दिलाचे आहेत दिलदार. चर्चा होते बघा गावोगाव. पालघर जिल्ह्याने 1 नंबर. पालघर जिल्ह्याने 1 नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव. 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 दरम्यान 14 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले कंबोडा संघाच्या अगेन्स्ट वाघोबा ए संघानं. चौदा धावांचं टार्गेट. चला वाघोबा ए संघ या ठिकाणी फील्ड अरेंज केली गेली आहे. कंबोडा संघ ओपनिंग पेअर पाठवा. दरम्यान आपण बघतायत मनीष आपलं 500 रुपयाचं पारितोषिक घ्यायचं. गौतम आपलं 500 रुपयाचं पारितोषिक घ्यायचंय. आणि विकेट साठी 500 रुपयाचं अनाउन्समेंट केलं होतं त्या ठिकाणी गौतमला देण्यात येते. वळूया आपण मॅच कडे. 14 धावांचं टार्गेट आहे. अठरा चेंडू 14 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर मिलिंद. आजच्या दिवसामधला मिलिंद यांचा प्रवास, संदीप पाटील यांचा प्रवास स्वर्ण अक्षराने लिहावा असा राहिलाय.
कारण ज्या पद्धतीने त्यांनी धावा डिफेन्स केलेले आहेत, इथून जर आणखीन 60 धावा जर एक्स्ट्रा असत्या तर मॅच जबरदस्त बघायला मिळाली असती, परंतु 14 धावा त्याही या ठिकाणी वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये असतील वाघोबाई संघ. दरम्यान मिलिंद तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू. हो, फॅन्सी शॉट करण्याच्या मागे वेस्टर्नच्या मागे नितीन आहेत. प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे आहेत आणि नितीन असे खेळाडू आहेत की मॅच कधीही सोडत नाही. धावा किती असो प्रयत्न अंतिम क्षणापर्यंत करतात. कितने कोशिश आखिरी वक्त तक होनी चाहिए, मंजिल मिले पे तजुर्बा, दोनों चीजें दोस्तों नायाब होती है आणि तोच प्रयत्न नितीनकडनं बघायला मिळतोय. याही वेळेला एक धाव मात्र मिळेल आपल्याला बघायला मिळतोय. मॅच स्टार्ट झालंय. सुंदर गोलंदाजी संपूर्ण दिवसामध्ये मिलिंद यांची राहिले. स्ट्राईकला पण फलंदाज या ठिकाणी बघतोय भावेश. 18 चेंडू 14चं इक्वेशन, 2 चेंडू 1 धाव झालेली आहे. मिलिंद पुन्हा तयार. लेफ्ट आर्म लेग ब्रेक गोलंदाजी करण्यासाठी माहिर गोलंदाज. इथे अलॉंग द कार्पेट स्ट्रेट ड्राईव्ह, 1 धाव मात्र कंप्लीट होईल. धावसंख्या 2 वर स्थिरावली गेली आहे. दोस्ती ग्रुप जबरदस्त मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपण बघतोय. मिलिंद पुढचा चेंडू. ओ अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे. 4 चेंडू 2 धावा. आजच्या दिवसामध्ये ज्या गोलंदाजांना दबदबा निर्माण केलाय त्याच्यामध्ये एक मोठं नाव म्हणजे मिलिंद. जबरदस्त गोलंदाजी केले. 4 चेंडू 2 धावा दिलेले आहेत. अजूनही जर आपण बघितलं तर 14 चेंडू इक्वेशन आलेलं आहे. चेंडू क्रमांक 5वा मिलिंद. यावेळेला उडवला चेंडूला, परंतु तिथे क्षेत्ररक्षण सजवले गेले. धावसंख्या 3 वर स्थिरावली गेली आहे. अंतिम चेंडू या षटकातील आपण या ठिकाणी बघतोय. 14 धावांचं टार्गेट दिले गेले. अंतिम चेंडू भावेश. भावेश ओ प्लास्टिक बंद चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 7ची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. सुंदररित्या चौकार बघायला मिळालाय. त्यानंतर आपण गोलंदाजी ट्रॅकवर संदीप यांना बघतोय. 7 धावा झालेले आहेत. अंतिम चेंडूवरती आलेला चौकार आपल्याला बघायला मिळते. दरम्यान चेंडू डॉट बॉल. संदीप पाटील या ठिकाणी तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. 11 चेंडू आणि 7ची गरज आहे. दरम्यान संदीप पाटील पुनश्च तयार होताना. राईट टर्म ओव्हर द विकेट.
हो याही वेळेला अप्रतिम ऑफ ब्रेक. चेंडू लॉंग लेगला ट्रॅव्हल केलाय. धावसंख्या 1 आणि 8 वर स्थिरावली गेली आहे. 10 चेंडू आणि 6 ची गरज आहे. संदीप पाटील आजचे संपूर्ण दिवस गाजवणार असा गोलंदाज आहे. वलंकित राहिलाय संपूर्ण दिवसभर आणि या गोलंदाजाच्या अगेन्स्ट मोठे शॉट आज सहजासहजी खेळता येत नाहीये असा हा गोलंदाज. आपल्याला उडवलाय आणि मॅच इथे मात्र विजयश्री संपादन करतात. टीम विनिंग टीम मुरबा संघ वाघोबाई आणि कांबोडे संघ नाईक आपण यायचंय. आपल्यासाठी खुर्च्या या ठिकाणी अवेलेबल आहेत. आपण स्थानपन्न व्हा. अब्बू यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. वेलकम अब्बू, आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय तुषार चोरी सरांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. उर्फ बाळू यांना विनंती केली जाते आपण यायचंय.
तुषार चोरी सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. तुषार सर यायचं आपण. दिवेश पवार सरांना मी विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं. वेलकम दिवेश पवार साहेब, आपले हार्दिक स्वागत आहे. दरम्यान स्वागत समारंभ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. मान्यवरांची मांदी आली आणि आपल्या पाहुण्यांचं वेलकम करण्यासाठी आदरणीय व्यक्तिमत्व आणि सगळ्यांना विनंती आपण पुढे यायचं प्लीज. वाघोबा संघनायक सर्व खेळाडू आपण यायचं पुढे या. बुरबा संघाचे संघनायक आपण पुढे यायचंय प्लीज. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी यायचंय. आपण या ठिकाणी प्रथमतः आदरणीय सुशीलभाई चोरी साहेबांचं वेलकम करतोय. स्वप्नील पाटील यांना मी विनंती करते आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. स्वप्नील आपण यायचंय. पूर्वा गावातील प्रतिमाचं व्यक्तिमत्व स्वप्नील पाटील आपण यायचंय. मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा. सर्वांना विनंती आहे आपण जरा पुढे या. मुरबा संघ भरपूर लांब राहिलेले आहेत, थोडस जवळ या. आम्ही मृण्मेश पाटील सरांना विनंती करतोय की आपण आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय सुशील चोरी साहेबांचं या ठिकाणी वेलकम करायचं आहे. स्वप्नील पाटील सरांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा. दोस्ती ग्रुप बक्षीस वितरण सोहळा आपण बघतायत. एक दैदीप्यमान नेत्रदीपक नेत्रलोचक असं नियोजन संपूर्ण या विभागातील खेळाडूंना एक गाव एक कन्सेप्टच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण करून दिले दोस्ती ग्रुपनं.